नमस्कार, मी प्राध्यापक मनोहर इनामे सर आपल्या सर्वांचं माझ्या मनोहर इनामे सर या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण गेल्या 2-3 दिवसापासून त्या ठिकाणी इयत्ता 10वीचे ऑनलाईन लेक्चर ते पण इंग्रजी विषयाचे आणि ते पण त्या ठिकाणी त्यांना इयत्ता 10वी बोर्डला विचारल्या जाणारे प्रश्नपत्रिका, संभावित प्रश्न उत्तर आणि नेमकं प्रश्न कसे सोडवायचे तर ते आपण त्या ठिकाणी टॉपिक वाईज, घटका वाईज त्या ठिकाणी नियोजन करून त्या ठिकाणी लेक्चर घेत आहोत। आपण पहिल्या दिवशी बघितलं त्या ठिकाणी पेपर पॅटर्न 80 पैकी 80 मार्क मध्ये नेमकं कुठल्या गोष्टी विचारल्या जातात ते कसे सोडवायचे ते बघितलं। त्यानंतर आपण कालच्याला बघितलं त्या ठिकाणी पेपर पॅटर्न परवा दिवशी झाला। कालच्याला आपण त्या ठिकाणी त्यातला पहिला टॉपिक बघितला लँग्वेज स्टडी 10 मार्कासाठी। तर लँग्वेज स्टडी आपण त्या ठिकाणी बघितला। लँग्वेज स्टडी मध्ये विचारले जाणारे प्रश्न उत्तर कसे सोडवायचे त्याची डिटेल माहिती आणि काही उदाहरणासहित त्या ठिकाणी माहिती घेतलेली। आता त्या ठिकाणी सगळेच उदाहरणासहित माहिती घेणं माझ्याकडून शक्य होणार नाही, पण हा एक नक्की होऊ शकतं, तुम्ही त्या ठिकाणी त्या टाईपचे भरपूर प्रकारचे उदाहरणं सोडवा। पण प्रत्येक प्रश्न कसा सोडवायचा हे मी या ठिकाणी या माध्यमातून सांगत आहे। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, वेळ काढून बघत चला। इतर भरपूर काही गोष्टी बघण्यापेक्षा तुमच्या उपयोगाचं ज्ञान आहे, नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही बघा। आणि बाकीचे जे कोणी 10वीला असणारे विद्यार्थी असेल, तुमचे मित्र मैत्रीण, नातेवाईक, शाळेतले, बाहेरचे, बाहेरगावचे जे कोणी असेल सगळ्यांपर्यंत व्हिडिओ फॉरवर्ड करून नक्की सहकार्य करा। बाकीच्यांना पण तुम्हाला जसा फायदा होतोय तसं बाकीच्यांना सुद्धा 100% या गोष्टीचा फायदा होईल, सगळ्यांना त्या ठिकाणी मदत होईल, म्हणून व्हिडिओ फॉरवर्ड करा। चला तर मग आज आपण या ठिकाणी पहिल्या दिवशी आपण पेपर पॅटर्न बघितला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल आपण लँग्वेज स्टडीवरचे प्रश्न उत्तर बघितले। आज आपण या ठिकाणी टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे त्या ठिकाणी कसं सोडवायचा, नेमकं यावरती प्रश्न कसे असतात तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। आजच्या टॉपिकचं नाव आहे आपलं टेक्स्च्युअल पॅसेज। टेक्स्च्युअल पॅसेजेस। आता टेक्स्च्युअल पॅसेजेस म्हणजे काय तर सरळ आहे का तुमच्या चॅप्टर मधले तुम्हाला जे काही त्या ठिकाणी जेवढे चॅप्टर आहे त्या चॅप्टर मधले कुठल्याही चॅप्टरचं कुठलाही पॅसेज, पॅराग्राफ त्या ठिकाणी टाकला जातो आणि त्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न तयार केले जातात आणि त्या ठिकाणी प्रश्न तयार करून तुम्हाला ते प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्नाचे उत्तर कसे सोडवायचे तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। आपण नमुना म्हणून या ठिकाणी एक टेक्स्च्युअल पॅसेज त्या ठिकाणी घेऊ आणि त्यावरचे प्रश्न उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे। तर या ठिकाणी नमुना म्हणून मी तुमच्या समोर घेतोय पॅसेज 3.2 त्या ठिकाणी लेसन आहे पहा, अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर म्हणून चॅप्टर आहे तुमचा, अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर असा एक चॅप्टर आहे तुम्हाला पहा। या चॅप्टर मध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी शाळेत तुम्हाला चॅप्टर शिकवला असेल आणि तुम्ही जर व्यवस्थित वाचला असेल तर त्या चॅप्टर मध्ये जे काय घडलंय तर ते थोडं आठवा तुम्ही। आता मी सगळा पॅराग्राफ या ठिकाणी लिहून देणं त्या ठिकाणी माझ्याकडून शक्य होणार नाही, आपल्याकडे तेवढा वेळ पण नाही, पण तुम्हाला शाळेमध्ये शिकवलेला आहे, तुमच्या बुक्स मध्ये पण आहे। तुम्हाला वाटलं तर त्या ठिकाणी पेज नंबर 95 वरचा पॅराग्राफ त्या ठिकाणी घेतलेला, एवढं पण सांगतो त्या ठिकाणी। तर अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर या चॅप्टर मध्ये नेमकं काय झालं होतं तर थोडंसं आठवा पहा। मीना नावाची व्यक्ती असते, ती सुरुवातीला त्या ठिकाणी तिचा त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचा म्हणजे अंदाजा आपण ज्याला म्हणतो किंवा नजर आपण ज्याला म्हणतो तर ती निगेटिव्हनेसच तिच्यामध्ये होता। त्या ठिकाणी तिच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं सकारात्मक वृत्ती तिच्यामध्ये नव्हतीच, परंतु तिच्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं हे सगळ्यांना माहिती। तर त्या तिच्या जीवनामध्ये नेमकं कोण आलं तर ते सगळ्यांना माहिती आहे का, एक भिकारी आणि त्याची नात त्या ठिकाणी रस्त्यावरती त्या ठिकाणी जी म्हणजे मीना दररोज त्यांना तिचं जे काही उरलेलं शिळं वगैरे जे काही अन्न असेल ते त्यांच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम करायचं। तिला वाटायचं की या ठिकाणी एक दिवस असा घडला की त्या ठिकाणी भरपूर तुफान जोराचा पाऊस चालू होता आणि तिला कुठेतरी असा भास झाला की आज 100% तो भिकारी आणि त्याची नात उपाशी असेल आणि कुठेतरी रडत बसले असतील, परंतु तिचा जो विचार झाला त्या विचाराच्या पलीकडे जाऊन गोष्ट घडली होती। ती गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तिने खिडकी उघडली, खिडकीतून बघितलं तर तो एक भिकारी आणि त्याची नात त्या ठिकाणी मात्र काय रोडवरती त्या ठिकाणी मनसोक्त त्या ठिकाणी पावसाचा आनंद घेऊन नाचत होती। मीनाला तो प्रसंग बघितल्यामुळे मीनाच्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं की ती विचार करते माझ्याकडे तर सगळं काही सुख आहे, सगळ्या सुविधा आहे, तरी पण मी प्रत्येक गोष्टीमध्ये निराश, नैराश्य आणि त्या ठिकाणी कुठेतरी निगेटिव्हनेसच माझ्या मनामध्ये आहे। परंतु बघा ना, हा भिकारी आणि नात म्हणजे याला अक्षरशः यांना भूक लागली असेल नाहीचं भान आहे, परंतु ते त्या ठिकाणी आपल्या जीवनाचा आनंद घेत आहे, पावसात मनसोक्त
भिजत आहे आणि त्याचा आनंद घेत आहे, त्या दिवसापासून मीनामध्ये खरा बदल होतो. हा असा एक चॅप्टर आहे, याच्यामध्ये भरपूर त्या ठिकाणी डीप चॅप्टर आहे, परंतु आपल्याकडे वेळेचा अभाव आहे, तर तो थोडक्यात एक आपल्याला आठवायचा आहे. आता टेक्स्च्युअल पॅसेज ज्यावेळेस सोडवत असेल तर त्यावेळेस लक्षात ठेवा, टेक्स्च्युअल पॅसेज तुम्हाला एक पॅसेज 10 मार्काला आणि दुसरा 10 मार्काला असे त्या ठिकाणी 20 मार्कासाठी टेक्स्च्युअल पॅसेज असतो. तर एक पॅसेज वेगळा आणि दुसरा पॅसेज दुसऱ्या याच्यावरती वेगळा असा त्या ठिकाणी दिलेला असतो. तर 20 मार्कासाठी तुम्हाला टेक्स्च्युअल पॅसेज असतो. इथे एक पॅसेज म्हणून त्या ठिकाणी आपण अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर, भिकाराने शिकवला आयुष्याचा धडा, या चॅप्टरच्या या पॅसेज वरती आपण काय करूया, त्या ठिकाणी काही प्रश्न उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही विनंती करेल. आणि व्यवस्थित तुम्हाला सगळं काही समजत असेल तर नक्कीच बाकीच्यांना पण सांगा. आणि विशेष म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी काही डाऊट्स असेल, अडचण असेल, अजून माझ्याकडून काहीतरी त्या ठिकाणी सुधारणा करण्याची इच्छा असेल तर मला 100% माझा नंबर मी त्या ठिकाणी दिलेला असतो. मला त्या ठिकाणी तुम्ही काय करा, मेसेज करा, फोन करा, मी तुम्हाला त्या पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला देत चालन. आणि माझी खात्री आहे की तुम्ही माझा हा फॉर्मॅट व्यवस्थित दररोज जर बघितलं, 18 दिवस त्या ठिकाणी लेक्चर व्यवस्थित बघितले, 100% तुम्हाला इंग्रजी विषय त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका सोडवत असताना त्या ठिकाणी 100% फायदा होईल. मी जसं त्या ठिकाणी लँग्वेज स्टडी घेतलं, पेपर पॅटर्न घेतला, आज टेक्स्च्युअल पॅसेज घेतोय, तसं त्या ठिकाणी पोएम पण घेणार, अनसीन टेक्स्च्युअल पॅसेज पण घेणार, लेटर रायटिंग पण घेणार, डायलॉग रायटिंग पण घेणार. सगळे परीक्षेला जे येणारे मुद्दे सगळं त्या ठिकाणी मी तुम्हाला ॲज इट इज व्यवस्थित घेणार आहे. सगळ्यांनी शेवटपर्यंत लेक्चर माझे कंटिन्यू करा आणि दुसऱ्यांना पण पाठवा. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर, तुम्हाला त्या ठिकाणी हाऊएव्हर व्हॉट I saw from the window, पेज नंबर 95 वरती पहा, पेज नंबर 95 वरती हा पॅराग्राफ आहे. विंडो पासून तर using the beggar as my role model, ह्या पॅराग्राफवरती त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी तयार केलेले आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी द्यायचंय. बघू आपण नेमका प्रश्न तयार कसे केले जातात. तर त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, कुठल्याही पॅराग्राफच्या प्रश्न उत्तराच्या मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एकूण 5 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नाला त्या ठिकाणी काही प्रश्नाला 2 मार्क, काही प्रश्नाला 1 मार्क, अशा पद्धतीने म्हणजे 5 प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात आणि 10 मार्कासाठी एक पॅसेज तुम्हाला असतो. आता त्याच्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. तर नंबर 1 गोष्ट लक्षात ठेवा, त्या ठिकाणी कधी कधी फिल इन द ब्लँक सुद्धा विचारलं जातं. कधी कधी त्या ठिकाणी चॅप्टरवर प्रश्न विचारलेला असतो, त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं असतं, एका वाक्यात आपण ज्याला म्हणतो. कधी कधी तुम्हाला त्या ठिकाणी ट्रू ऑर फॉल्स सुद्धा टाकल्या जातात. कधी कधी त्या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर म्हणून सुद्धा टाकल्या जातात. असं त्यांच्या मनावर आहे, ते त्या ठिकाणी कुठल्याही पॅराग्राफवरती काही पण त्या ठिकाणी फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित तयार करून प्रश्न उत्तर विचारू शकतात. आणि प्रत्येक त्या ठिकाणी पॅराग्राफ मध्ये त्या ठिकाणी 1-2 प्रश्न ग्रामरचे असणारच, 1-2 प्रश्न त्या ठिकाणी अँटोनिम असो, सिनोनिम असो किंवा रायमिंग वर्ड असेल किंवा जे काय असेल ते शब्दावरती त्या ठिकाणी त्याच्यावरती सुद्धा प्रश्न असतातच. असा त्या ठिकाणी टेक्स्च्युअल पॅसेजवरती त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्याच टेक्स्च्युअल पॅसेज असो, अनटेक्स्च्युअल पॅसेज असो, त्या ठिकाणी पोएम असो, म्हणजे जे काय असेल ते, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न कंपल्सरी असतो, तो म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि त्याचं उत्तर तुम्हाला तुमच्या मनाने द्यायचं असतं. ठीक आहे. आपण या प्रकारच्या पॅसेज मध्ये नेमकं काय प्रश्न विचारलेले, काय प्रश्न तयार केलेले आपण बघूया. एकदा आपण काही प्रश्न घेऊया. या ठिकाणी प्रश्न तयार केलेला आहे तुम्हाला आणि पॅराग्राफ आहे तुमचा त्या ठिकाणी अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर या चॅप्टर वरती पेज नंबर 95 नंबरच्या पेज वरती त्या ठिकाणी पॅराग्राफ आहे. तुम्ही तुमच्या बुक मध्ये त्या ठिकाणी बघू शकता आणि याचे उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूया. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे तुम्हाला, लिहितो मी तो. राईट वेदर द फॉलोइंग sentences are true or false. Number 1, Meena chose beggar as her role model.
नंबर 2, देर वॉज ट्रॅफिक ऑन द रोड. नंबर 3, द बेगर and the young girl taught Meena how to be happy with life as it was. आणि चौथा याच्यामध्ये द बेगर अँड द यंग गर्ल वेआर प्लेइंग ऑन द टेरेस. आता हे बघा, या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे काय, राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. सरळ सरळ ट्रू ऑर फॉल्स या प्रश्नाचा अर्थ आपल्याला समजतो आणि सोपं आहे. आणि या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर तुम्हाला तो चॅप्टर व्यवस्थित तुमचा वाचलेला असणं गरजेचं आहे. त्याचा अर्थ सुद्धा तुम्हाला समजला पाहिजे, तरच अशा प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता. ट्रू म्हणजे बरोबर, फॉल्स म्हणजे चूक. हे काही सांगण्याची गोष्ट नाही, तुम्हाला सगळ्याला त्याचा अनुभव पण आहे. ठीक आहे. आता पहिलाच त्या ठिकाणी वाक्य दिलंय पहा, मीना चोज बेगर ॲज हर रोल मॉडेल. म्हणजे याचा अर्थ काय होतो की मीनाने त्या ठिकाणी एका भिकाऱ्याला आपल्या आयुष्याचा त्या ठिकाणी काय आदर्श म्हणून, रोल मॉडेल म्हणून त्या ठिकाणी समोर ठेवलं होतं. तर हे उत्तर काय, याचं काय आहे, ट्रू येतं की फॉल्स येतं. सरळ सरळ सगळ्यांना माहिती आहे, हा चॅप्टर जर तुम्ही वाचला असेल तर याचं उत्तर सरळ सरळ काय येतं, ट्रू. बरोबर. कारण काय, तर त्या ठिकाणी बरोबर आहे का मीना त्या ठिकाणी भिकाऱ्याकडूनच त्या ठिकाणी आयुष्याचा धडा घेतला होता आणि भिकाऱ्यामुळेच तिच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं होतं. बरोबर. त्याच्यानंतर देर वॉज ट्रॅफिक ऑन द रोड. हा एक प्रश्न आहे. समजा दुसरा वाक्य दिलेलं आहे, काय वाटतं तुम्हाला, देर वॉज ट्रॅफिक ऑन द रोड खरं होतं का त्या ठिकाणी गर्दी होती का? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्याला माहिती त्या ठिकाणी गर्दी नव्हती. त्या ठिकाणी गर्दी नव्हती कारण पावसाचा दिवस होता आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी एक भिकारी आणि त्याची नात ही त्या ठिकाणी छानपैकी नाचण्याचं काम करत होते. म्हणून याचं उत्तर तुम्ही काय लिहिणार, फॉल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा तिसरा प्रश्न आहे, द बेगर अँड द यंग गर्ल टॉट मीना हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. त्या ठिकाणी काय आहे की ते तरुण नात आणि त्या ठिकाणी जे काही भिकारी, ह्या दोघाच्या मुळे त्या ठिकाणी मीनाला जीवनाकडे, म्हणजे त्या ठिकाणी जीवन कसं जगावं किंवा जीवनाकडे त्या ठिकाणी जीवनामध्ये आनंदी कसं राहावं हे त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी सांगितलं किंवा ही शिकवण मिळाली, असा त्याचा अर्थ होतो सरळ सरळ. तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, तसंच होतं. या ठिकाणी ही शिकवण तिला त्या भिकाऱ्याकडून आणि त्याच्या नातीकडून मिळालीच होती. याचं उत्तर लिहिताना तुम्ही काय लिहिणार, ट्रू. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा या ठिकाणी वाक्य, द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द टेरेस. तुम्हाला काय सांगितलेलं आहे, वाक्य काय, द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द टेरेस. काय वाटतं तुम्हाला, तसं काही झालेलं आहे का? नाही. तर टेरेस वरती खेळत नव्हते ते, तर त्या ठिकाणी सरळ सरळ वर पण एक वाक्य दिले पहा का त्या ठिकाणी रोडचा उल्लेख केलेला आहे. मग ते त्या ठिकाणी रोडवरती त्या ठिकाणी काय करत होते, पावसामध्ये त्या ठिकाणी नाचण्याचं काम करत होते. याचा अर्थ सरळ सरळ हे काय आहे, फॉल्स आहे. याच्या समोर तुम्ही काय लिहिणार, फॉल्स. आणि अशा प्रकारचे प्रश्नाचे उत्तर लिहित असताना त्या ठिकाणी सरळ सरळ तुम्हाला ट्रू आणि फॉल्स या दोन्हीपैकी एकच शब्द निवडायचा आहे, जास्त वेळ घालायचा नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा ट्रू और फॉल्स हा प्रश्न या ठिकाणी आपला संपला. याच्यामध्ये A1 म्हणून हा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला लिहितोय मी आणि तुम्ही भरपूर प्रकारच्या अशा प्रश्न उत्तराची प्रॅक्टिस करा, फायदा तुमचाच आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे त्या ठिकाणी तुम्हाला, अरेंज द
following sentences as per their sequence occurred in passage. एक, मीना changed her attitude towards life. दूसरे, मीना felt ashamed of herself. तीसरे, the beggar and the young girl were playing on the road. चौथे, the beggar and the young girl were totally drenched and totally happy. प्रश्न काय विचारलेला याच्यामध्ये तुम्हाला, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स ॲज पर देअर सिक्वेन्स ऑफ ऑकर्ड इन अ पॅसेज. अशा पद्धतीचा जर प्रश्न तुम्हाला आला तर या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना सरळ सरळ पॅसेज व्यवस्थित वाचायचा. त्या पॅसेजमध्ये जे वाक्य अगोदर आलं त्या वाक्याला अगोदर लिहायचं, त्यानंतर दुसरं जे वाक्य असेल त्याला दुसरं लिहायचं, त्यानंतर तिसरं जे वाक्य असेल त्याला तिसरं लिहायचं आणि शेवटी चौथं लिहायचं. आधी 4 वाक्याला लिहा. पहा, मीना चेंज हर ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. मीना त्या ठिकाणी, मीनाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, हे एक वाक्य. त्याच्यानंतर मीना फेल्ट अशेम ऑफ हरसेल्फ. मीनाला स्वतःकडेच बघून त्या ठिकाणी शरम वाटली, लाज वाटली. त्या ठिकाणी तिसरं वाक्य, द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड. त्या ठिकाणी एक भिकारी आणि त्याची तरुण नात त्या ठिकाणी काय आहे, रस्त्यावरती खेळत होती. त्यानंतर चौथं वाक्य, द बेगर अँड द यंग गर्ल वेअर टोटली ड्रेंच अँड टोटली हॅप्पी. तर ते भिकारी आणि त्याची नात ही एकदम पूर्णपणे भिजलेली होती आणि पूर्णपणे त्या ठिकाणी आनंदी होती. यापैकी पॅसेज मध्ये कुठली गोष्ट अगोदर झालेली ते क्रम ठरवायचा आहे. सरळ सरळ द सिक्वेन्स हा शब्द आलेला आहे. सिक्वेन्स म्हणजे क्रमानुसार आपल्याला त्या ठिकाणी लावायचंय. तर कुठली गोष्ट अगोदर झाली होती तर सरळ सरळ त्या ठिकाणी द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड ही त्या ठिकाणी पहिली घटना येईल. द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड. त्यानंतर सेकंड नंबरची घटना कोणती येईल, द बेगर अँड द यंग गर्ल वेअर टोटली ड्रेंच अँड टोटली हॅपी. दुसरी घटना ही येईल कारण त्या ठिकाणी खेळत असताना पावसामध्ये ते भिजले आणि भिजल्यानंतर तरी पण ते काय होते, आनंदी होते. त्यानंतर तिसरं वाक्य कोणतं येईल तर मीना फेल्ट अशेम ऑफ हरसेल्फ. तिला तिच्या जीवनाकडे बघून तिला एक प्रकारे लाज वाटली, शरम वाटली की आपण कशा पद्धतीने जीवन जगतोय. आणि यात चौथं वाक्य कोणतं येईल, मीना चेंज हर ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. अशा पद्धतीने याला तुम्हाला काय सिक्वेन्स नुसार त्या ठिकाणी फक्त लिहायचा आहे. सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर हे करीत असताना पॅराग्राफचे त्या ठिकाणी वाचायचा, व्यवस्थित कुठलं वाक्य सिक्वेन्स नुसार कोणतं आहे तसं त्या ठिकाणी बरोबर लिहिण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने हा एक प्रश्न या ठिकाणी या पॅराग्राफचा संपला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, घेऊ आपण. आणि हे सगळं तुमच्या उपयोगाचं आहे बरं का. आणि यदा कदाचित मी जे शिकवलं, मी निवडक त्या ठिकाणी जे काही पॅराग्राफ, पॅसेज, जे काही पॉइंट्स निवडलेले यदा कदाचित ते तुमच्या परीक्षेला संभावितही असू शकतात असे त्या ठिकाणी विचार करूनच निवडलेले तेच पॉइंट या ठिकाणी घेतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे तुम्हाला या ठिकाणी, मॅच द सिनोनिम्स. आणि इकडे एक कॉलम दिलेले, कॉलम ए पॅराडाइज, झिस्ट, असेट. चौथं आहे ड्रेंच,
आणि इकडे कॉलम, इथं कॉलम ए आहे आणि इथं कॉलम बी आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे पहा, एक इंथुझियाझम, दुसरं आहे व्हॅल्युएबल थिंग, तिसरं आहे वेट, चौथं आहे हेवन. तर अशा पद्धतीचा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. प्रश्न असा आहे, मॅच द सिनोनिम. सिनोनिम म्हणजे काय? सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द, समानार्थी शब्द. मग विरुद्धार्थी शब्दाला काय नाव दिलेलं असतं? अँटोनिम. ठीक आहे, सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द. समानार्थी शब्दामध्ये आता आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीचे प्रश्नाचे उत्तर योग्य जोड्या लावायचे ना. हे करीत असताना याचे अर्थ माहिती असले पाहिजे आपल्याला या शब्दाचे, आणि या शब्दाचे अर्थ माहिती असल्यावरच आपल्याला आपण इकडे शब्दाचे अर्थ माहिती असले दोन्ही शब्दाचे अर्थ, तरच आपण त्याचे एकमेकाच्या जोड्या लावू शकतो. आता पॅराडाईज, पॅराडाईज म्हणजे नेमकं काय? पॅराडाईज म्हणजे त्या ठिकाणी आपण सरळ म्हणू शकतो की स्वर्ग, स्वर्ग, नंदनवन, आनंदी असं ठिकाण. ठीक आहे. त्याच्यानंतर झिस्ट, झिस्ट म्हणजे काय? उत्साह. ठीक आहे. त्याच्यानंतर असेट, असेट म्हणजे आपण म्हणू शकतो त्याला मालमत्ता. त्याच्यानंतर ड्रेंच, ड्रेंच म्हणजे काय? त्या ठिकाणी ड्रेंच म्हणजे भिजलेले, ड्रेंच म्हणजे भिजलेले. ठीक आहे. मग आता ह्या शब्दाचा अर्थ जर त्या ठिकाणी असा होत असेल, पॅराडाईज म्हणजे स्वर्ग, झेस्ट म्हणजे उत्साह, असेट म्हणजे मालमत्ता, ड्रेंच म्हणजे भिजलेले, तर याचं आणि याचं काय करायचं आपल्याला? जोडी लावायची. ती पण कशी? सिनोनिम. हा, सिनोनिम म्हणजे समानार्थी. जर त्याचे विरुद्धार्थी विचारलं तर मग विरुद्धार्थी वेगळे असतात. ठीक आहे. तर मग आता सरळ सरळ पॅराडाईज याच्यापैकी नेमकं त्या ठिकाणी पॅराडाईजचं व्यवस्थित उत्तर काय येऊ शकतं? इंथोझेम म्हणजे काय? व्हॅल्युएबल थिंग म्हणजे काय? वेट म्हणजे काय? जर पॅराडाईज म्हणजे स्वर्ग असा होतो, तर याच्यापैकी स्वर्गाशी समान असा शब्द कोणता आहे? इथे दिसतो पहा, हेवन. हेवन म्हणजे पण स्वर्ग. म्हणून पहिल्या या ठिकाणी पॅराडाईज याचं उत्तर आपण काय करणार? हेवन करणार. ठीक आहे. हे झालं पहिल्याचं उत्तर, हेवन. त्याच्यानंतर झिस, झिस म्हणजे उत्साह, आणि याच्यामध्ये पहा वेट म्हणजे उत्साह होतं का? नाही. व्हॅल्युएबल थिंग्स म्हणजे उत्साह होतं का? नाही. इंथुझियाझम म्हणजे उत्साह होतं. मग याचं जे दुसऱ्याचं उत्तर आहे, तर ते याच्यात पहिलं त्या ठिकाणी इंथुझियाझम या ठिकाणी उत्तर लिहायचंय. त्याच्यानंतर असेट म्हणजे मालमत्ता. मालमत्ता म्हटल्यानंतर मग मला सांगाय दोन कटले म्हटल्यानंतर दोनच राहिले, एक व्हॅल्युएबल थिंग्स राहिलं, वेट राहिलं. वेट म्हणजे ओला होतं, आणि असेट म्हणजे त्या ठिकाणी मालमत्ता, व्हॅल्युएबल थिंग्स म्हणजे महत्वाच्या गोष्टीच त्या ठिकाणी. तर हे याच्याशी समान येतं, म्हणून तिसऱ्याचं उत्तर दुसरं व्हॅल्युएबल थिंग्स आपण करू शकतो. त्याच्यानंतर सरळ सरळ शेवटी एक राहिलं, म्हणजे त्या ठिकाणी दुसरं त्या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी येणारच आहे. हे बघा, कधी कधी अशा प्रश्नाचं उत्तर सोडत असताना आपल्याला किमान दोन शब्दाचे अर्थ जरी माहित असले आणि दोनचे नसले, तर ते पहिले दोन लावून घेतले का उरलेले दोन आपोआपच त्या ठिकाणी लागतील. ठीक आहे. तर त्या ठिकाणी व्यवस्थित असा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा. हा होता तुमचा मॅच द सिनोनिम. कदाचित तुम्हाला परीक्षेमध्ये मॅच द अँटोनिम असाही येऊ शकतो. ठीक आहे. तर हे गोष्ट लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न, याच्यामध्ये 3 प्रश्न झाले आपले पहा या पॅराग्राफ मध्ये. पुढचा प्रश्न याच्यामध्ये आपला डू ॲज डायरेक्टेड, A4 डू ॲज डायरेक्टेड. आता डू ॲज डायरेक्टेड मध्ये कधी पण त्या ठिकाणी लक्षात ठेवा, ग्रामरचा क्वेश्चन टाकला जातो. डू ॲज डायरेक्टेड म्हणजे काय? जसं सांगितलं तसं करा, जसं सुचवलं तसं करा, कंसात जे विचारलं त्याच्यात तोच बदल करा, असं त्या ठिकाणी डू ॲज डायरेक्टेड मध्ये प्रश्न विचारला जातो. या ठिकाणी पहिला प्रश्न यांनी दिलेला, they were totally drenched and happy. आणि तुम्हाला सांगितलेलं आहे rewrite the sentence using not only but also
सोडून घेऊ हा प्रश्न आपण एकदा. हे बघा प्रश्न काय विचारलेला आहे, डू ॲज डायरेक्टेड, जसं सांगितलं तसं करा. आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे, दे वेअर टोटली ड्रेंच अँड हॅप्पी. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो, ते त्या ठिकाणी संपूर्णतः ओले झाले होते आणि आनंदी पण होते. बरोबर. आणि काय करायचं सांगितलं याच्यामध्ये, रिराईट द सेंटेन्स युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो. आता नॉट ओनली बट ऑल्सो जर तुम्हाला शाळेत शिकवलेलं असेल, झालेला असेल तर चांगलीच गोष्ट आहे. नसेल जरी शिकवलं तर सोप्या पद्धतीने सांगतो पहा. नॉट ओनली बट ऑल्सोचा अर्थ काय होतो, फक्त हेच नाही तर ते सुद्धा, फक्त हेच नाही तर ते सुद्धा. आणि अशा वेळेला नॉट ओनली बट ऑल्सो त्या ठिकाणी वाक्य तयार करायचं असेल, सरळ सरळ वाक्यामध्ये दोन वेगवेगळे घटक असले, दोन वेगवेगळ्या गोष्टी असेल तर एक गोष्टीच्या अगोदर नॉट ओनली टाकायचं, पहिली गोष्ट लिहून घ्यायची, दुसऱ्या त्या ठिकाणी बट ऑल्सो टाकायचं आणि दुसरी गोष्ट लिहून घ्यायची. असं त्या ठिकाणी करायचं दोन घटक असेल तर. आणि हे करीत असताना लक्षात ठेवा, त्या ठिकाणी ज्या वाक्यामध्ये अँड असेल तर अँड आपण त्या ठिकाणी निघून जातो. ठीक आहे, आणि बाकी त्या ठिकाणी आपण काय करतो, बट ऑल्सो पुढे टाकून देतो, वाक्य कंप्लीट करतो. मग याचं कसं होईल त्या ठिकाणी नॉट ओनली बट ऑल्सो, तर दे वेअर टोटली असंही चालतं, दे वेअर टोटली असंही चालतं, किंवा दे वेअर त्या ठिकाणी तुम्ही नॉट ओनली टोटली ड्रेंच. आता इथं आपण अँड काढून टाकू, टोटली ड्रेंच बट ऑल्सो हॅप्पी, असं त्या ठिकाणी तुम्हाला बदल करायचा. सोपं आहे, नॉट ओनली बट ऑल्सो एवढं काही अवघड नाही. ठीक आहे, त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, लिहू आपण तो. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, द बेगर अँड द यंग गर्ल वेआर प्लेइंग ऑन द रोड. आणि तुम्हाला डू ॲज डायरेक्टेड कंसात दिलेलं आहे, रिराईट इट इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. काय पहा प्रश्न तुम्हाला वाक्य दिलेलं आहे आणि काय काय करत सांगितलं, रिराईट इट इन अ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता या ठिकाणी तुम्हाला टेन्स वरती प्रश्न आलेला आहे. पहा टेन्स वरती हमखास तुम्हाला प्रश्न येणार म्हणजे येणार, लिहून घ्या माझ्याकडून. ठीक आहे, म्हणून टेन्स वर लक्षात ठेवा. टेन्स तुम्हाला टेन्सचे मुख्य 3 प्रकार, प्रत्येक प्रकाराचे 4 उपप्रकार हे माहिती असले पाहिजे. फक्त माहिती असून चालणार नाही, त्याचे स्ट्रक्चर पण माहिती असले पाहिजे, पाठ असले पाहिजे. आता तुम्हाला काय करत सांगितलंय, वाक्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करायचं सांगितलं. ठीक आहे, आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आठवत असेल तर बघा, सरळ सरळ त्याचं स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, असं त्या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आहे. मग आता हे वाक्याला आपल्याला याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. सब्जेक्ट काय आपला, द बेगर अँड द यंग गर्ल. हा आपला काय आहे, सब्जेक्ट आहे. द बेगर अँड द यंग गर्ल. आता ॲमिजार पैकी आपण काय वापरणार, तर ॲमिजार पैकी आपण सरळ सरळ या ठिकाणी आपण काय वापरणार, आर वापरणार. का वापरणार, त्या ठिकाणी बेगर आणि गर्ल हे 2 गोष्टी मिळून त्या ठिकाणी 2 गोष्टी आलेल्या आहे, म्हणून त्या ठिकाणी अनेक वचनी आलं म्हणून आर वापरणार. द बेगर अँड द यंग गर्ल आर काय करतात, ते सरळ सरळ इथं V1 प्लस ING सरळ याचं पण स्ट्रक्चर आहे, प्लेइंग ऑन द रोड. असं याचं तुम्हाला उत्तर सोडायचंय. हे वाक्य पहिलं वाक्य कुठल्या काळातलं आहे, पहिलं वाक्य त्या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे आणि आपल्याला जे करायचं सांगितलं तर ते कोणतं होतं, प्रेझेंट कंटिन्युअस
टेन्स. ठीक आहे, तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी टेन्सचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम्हाला. कुठलंही वाक्य देऊन त्याला ह्या काळामध्ये, त्या काळामध्ये, त्या काळामध्ये असं कोणत्याही काळामध्ये कन्व्हर्ट करायला सांगू शकतात. ते आपल्याला आलं पाहिजे. ते येण्यासाठी आपल्याला टेन्सचे स्ट्रक्चर पाठ असणं गरजेचं आहे. पाठ करून घ्या. त्यानंतर या पॅसेज मध्ये शेवटचा प्रश्न आणि जो तुमच्या हातात आहे, ज्या प्रश्नाचे मार्क तुमच्या हातात आहे, तो म्हणजे काय असतो माहितीये का? पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असतो. तो पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन म्हणजे काय? ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतःचं मत मांडून, स्वतः तुम्हाला काय वाटतंय हे सांगून तुम्हाला कंप्लीट करायचं असतं. तर तो प्रश्न आहे तुम्हाला या ठिकाणी, हु इज युअर रोल मॉडेल. आणि असे प्रश्न एकदम सोपे असतात. आणि कॉमा वाय. आता याचा पहा, याचा अर्थ काय होतो रे? हु इज युअर रोल मॉडेल अँड वाय. सरळ सरळ तुमचा आदर्श कोण आणि कोण, ते लिहित असताना का, जे काही आदर्श असेल ते का. तर त्या ठिकाणी अशा प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्ही तुमच्या पद्धतीने काही पण लिहू शकता. कदाचित तुमचा आदर्श हे तुमचे आईवडील पण असू शकते, तुमचा आदर्श एखादा हिरो हिरोईन पण असू शकते, तुमचा आदर्श तुमचे टीचर पण असू शकतात, तुमचा आदर्श तुमचे मित्र पण असू शकतात, तुमचा आदर्श कदाचित तुमचे शेजारी असू शकतात, कोणी पण असू शकतात. म्हणून तुम्हाला तुमच्या मनाने या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. जसं की या ठिकाणी मी या प्रश्नाचं उत्तर लिहितो, माय फादर इज माय रोल मॉडेल. ही इज अ ग्रेट social worker. People praise and love him for his simple, humble, honest and क्लीन कॅरेक्टर. क्लीन कॅरेक्टर. ठीक आहे, एवढं जरी लिहिलं तरी चालतं. काय लिहिलं या ठिकाणी मी? सरळ सरळ माय फादर इज माय रोल मॉडेल. माझे वडील माझे आदर्श आहे. हे झालं पहिल्या ओळीचं त्या ठिकाणी उत्तर. पण पुढं व्हाय हा प्रश्न विचारलेला ना, व्हाय म्हणजे का, तर त्याचं कारण खाली दिलेलं आहे. पहा काय दिलेलं आहे. मी काय सांगितलं? ही इज अ ग्रेट सोशल वर्कर. ते एक त्या ठिकाणी महान असे सामाजिक त्या ठिकाणी कार्यकर्ते किंवा सामाजिक कार्य करणारे आहे. पीपल प्रेज अँड लव्ह हिम फॉर इज अ सिंपल, हंबल, ऑनेस्ट अँड क्लीन कॅरेक्टर. लोक त्यांच्यावरती प्रेम करतात. कशा संदर्भात प्रेम करतात? कशामुळे प्रेम करतात? त्यांचा साधा स्वभाव, नम्रपणा आणि स्वच्छ असं चारित्र्य असं त्यांचं असल्यामुळं त्यांचा त्या ठिकाणी काय करतात? त्यांना त्या ठिकाणी आदर्श त्या ठिकाणी लोकही मानतात. आणि म्हणूनच माझं पण त्या ठिकाणी माझे पण आदर्श कोण आहे? माझे वडील हे. असं त्या ठिकाणी आपण उत्तर हे करू शकतो. तुम्हाला जे वाटलं ते उत्तर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. असे त्या ठिकाणी वेगवेगळ्या पॅराग्राफ टेक्स्च्युअल पॅसेज वरती त्या ठिकाणचे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सोडवायचे असतात, जे की तुमच्या त्या ठिकाणी हे प्रश्न पण तुमच्या हातचे असतात. सरळ सरळ पॅराग्राफ तुम्हाला तिथे समोरच असतो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सुद्धा पॅराग्राफ असतं, पॅसेज मध्ये असतं. व्यवस्थित त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीचे प्रश्न सोडवले पाहिजे. काही प्रश्नांची उत्तर हे त्या ठिकाणी आपण काही जणांना ना काही कळलं ना जरी नाही तरी पण सेम त्या ठिकाणी कंटेंट बघितलं तर कदाचित उत्तर सुद्धा कधी कधी बरोबर येतं. पण त्या ठिकाणी आपल्याला अर्थ कळणं गरजेचं आहे आणि अर्थ कळण्यासाठी शब्द पाठांतर सुद्धा असणं गरजेचं आहे. चॅप्टर सगळे त्या ठिकाणी पॅराग्राफ वगैरे वाचून घ्या. 100% तुमचा त्या ठिकाणी फायदा होईल. असं या ठिकाणी 10 मार्काचा टेक्स्च्युअल पॅसेजचा एक पॅसेज 10 मार्काला आणि दुसरा पॅसेज 10 मार्काला. एक नमुना म्हणून आज घेतला, त्या ठिकाणी दुसरा नमुना म्हणून घेण्याची गरज नाही. सेम अशाच पद्धतीने फक्त प्रश्न उत्तराच्या स्वरूपात काय बदल होणार? ज्या ठिकाणी जर ट्रू ऑर फॉल्स विचारलं त्या ठिकाणी कदाचित फिल इन द ब्लँक्स असू शकते, त्याच्यानंतर राईट इन वन सेंटेन्स असू शकते, एक वाक्यात उत्तर द्या असू शकते. असं त्या ठिकाणी प्रश्न तयार केले जातात. त्या ठिकाणी इथं जसं ग्रामर त्या ठिकाणी नॉट ओनली बट ऑल्सो विचारलेलं आहे, त्याऐवजी त्या ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच विचारू शकतात, ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस चेंज द व्हॉइस विचारू शकतात. त्याच्यानंतर जसं इथं सिनोनिम विचारलं अँटोनिम पण विचारू शकतात, काही पण विचारू शकतात. आपली सगळ्या गोष्टीची तयारी असणं गरजेचं
आहे. ठीक आहे, तर आजच्या दिवसासाठी या ठिकाणी 20 मार्काचा आपण त्या ठिकाणी टेक्स्च्युअल पॅसेज कसा सोडवावा याचा त्या ठिकाणी लेक्चर आपला या ठिकाणी संपन्न झालेला आहे. नक्कीच इथून पुढे सुद्धा 80 पैकी 80 मार्काच्या फॉर्मॅटमध्ये 10 मार्काचं लँग्वेज स्टडी, 20 मार्काचं टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे 30 मार्काचं आतापर्यंत आपलं गेल्या 2-3 लेक्चरमध्ये आता कव्हर झालेलं आहे. आता आपण उद्या पुढच्या त्या ठिकाणी टॉपिककडे जाऊन 80 पैकी 80 मार्काचे त्या ठिकाणी व्यवस्थित सगळं आपल्याला समजेल या भाषेत तुम्हाला समजून सांगतोय. जास्त त्या ठिकाणी पूर्ण इंग्लिश टू इंग्लिश टीच करत नाही मी, मुद्दामून तसं टीच करत नाही कारण काही विद्यार्थ्यांना ते समजायला अवघड जातंय. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला ॲज इट इज त्या ठिकाणी तुम्हाला समजेल या भाषेमध्ये त्या ठिकाणी समजून सांगत असतो. नक्कीच त्या ठिकाणी व्हिडिओ बघत चला. आवडलं तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा, अवश्य कमेंट्स करा आणि बाकीच्यांना पण फॉरवर्ड करा, शेअर करा. ठीक आहे, आजच्या दिवसासाठी इतकंच. भेटूया आपण उद्याच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आणि परत उद्या पण ह्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी लेक्चर तुम्हाला टाकल्या जाईल. नक्कीच जॉईन व्हा आणि इतरांनाही माहिती सांगा. धन्यवाद. आजच्या दिवसासाठी इतकंच.